हे गाइस, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल डेकॉट बिट्स. सो गाइस, आजच्या आपल्या HTML5 सिरीज पार्ट 18 मध्ये आपण बघणार आहोत HTML5 लिंक्स. सो लिंक्स कशा प्रकारे डिफाइन करतात, त्याबरोबर लिंक्स मध्ये जे काही ऍट्रिब्यूट असतात तर ते कोणकोणते ऍट्रिब्यूट्स आहेत, लिंकचा यूज करून आपण काय काय काम करू शकतो, जसं की एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर कशा प्रकारे आपण रिडायरेक्ट करू शकतो, इंटरनल एकाच पेजवर आपण कशा प्रकारे रिडायरेक्ट करू शकतो, मेल कशा प्रकारे सेंड करू शकतो, कॉल कशा प्रकारे आपण डायल करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले विल स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सो व्हॉट इज द लिंक इन HTML? सो लिंक काय आहे, तर एक टेक्स्ट आहे जो की क्लिकेबल आहे. तर एखादा क्लिकेबल टेक्स्ट जर असेल तर त्याला आपण लिंक म्हणत असतो. आणि ही लिंक जी आहे किंवा हा जो क्लिकेबल जो टेक्स्ट आहे तर तो टेक्स्ट बनवण्यासाठी किंवा ती लिंक बनवण्यासाठी आपण अँकर एलिमेंटचा यूज करत असतो, जो की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला. अँकर एलिमेंट हा एक इनलाईन एलिमेंट आहे. सो इनलाईन एलिमेंट, ब्लॉक एलिमेंट कोणकोणते आहेत, कशा प्रकारे वर्क करतात, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा तुम्ही जर मागचा व्हिडिओ आमचा बघितला नसेल तर प्लीज चेकआउट दॅट व्हिडिओ अँड कंटिन्यू विथ द लेटेस्ट व्हिडिओ. सो अँकर टॅग आपण लिंक बनवण्यासाठी किंवा क्लिकेबल टेक्स्ट बनवण्यासाठी आपण अँकर एलिमेंटचा यूज करत असतो. सो ह्या लिंकचा यूज करून आपण काय काय काम करू शकतो, तर आपण एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट करू शकतो, किंवा आपण एका सेम पेजवरच एका सेक्शनवरून दुसऱ्या सेक्शनवर मूव्ह होऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर पेजवरनं एखाद्या लिंकवर क्लिक करून एखाद्याला मेल सेंड करायचा असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. आपल्याला कॉल करायचा असेल तर ते सुद्धा आपण करू शकतो. असे खूप सारे फंक्शनॅलिटी लिंक थ्रू आपण करू शकतो. तर ते कोणकोणते ते आपण आता बघणार आहोत वन बाय वन. तर सर्वात आधी आपण लिंक कशा प्रकारे आपण क्रिएट करतो HTML5 मध्ये, तर ते आपण एक्झाम्पल बघूया. सो अगदी सिंपल आहे, जसं मग सांगितले अँकर टॅगचा आपण यूज करतो. सो त्यासाठी आपल्याला अँकर टॅग घ्यायची आहे. तर तिथे जसं आपण ए टाईप केलं तर इथे आपल्याला बरेच सारे त्यांनी काय केलेलं आहे, सजेशन दिलेलं आहे. तर तुम्हाला ब्लँक बनवायची आहे, लिंक बनवायची आहे, मेल बनवायची, की टेलिफोनसाठी अँकर लिंक बनवायची आहे. तर आपल्याला साधी ब्लँक पण घेऊ शकतो आपण किंवा लिंक साठी पण घेऊ शकतो. जसं आपण जर लिंकवर क्लिक केलं तर ते आपल्याला प्री डिफाईन काही ऍट्रिब्यूट देतात, जसं की href दिला आणि href मध्ये तुम्हाला जी काही URL द्यायची आहे तर ती URL आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर आता सपोज मला इथे गुगलची URL द्यायची, तर इथे मी काय करेल, www.google.com. तर ह्या href मध्ये आपण एक URL देणार आहोत. आता ही जी URL आहे ती एक्सटर्नल URL आपण या ठिकाणी दिलेली आहे. आपण एखाद्या इंटरनल पेजचे सुद्धा URL या ठिकाणी देऊ शकतो. तर आपण इथे एक्सटर्नल URL दिलेली आहे आणि इथे मी त्याचं नाव, आपल्याला इथे टेक्स्ट द्यायचं की कोणत्या टेक्स्टवर तुम्हाला क्लिकेबल बनवायचं, कोणत्या टेक्स्टला तुम्हाला क्लिकेबल बनवायचं आहे. तर इथे आपण काय घेणार आहोत, गुगलच घेणार आहोत. तर याला आपण सेव्ह करूयात आणि ब्राउझरवर बघूयात. तर तुम्ही बघू शकता हा जो गुगल जो आहे, हा जो टेक्स्ट आहे तो आता क्लिकेबल झालेला आहे, कारण हा आपण ऍज अ अँकर टॅग म्हणून इथे राईट केलेला, लिहिलेला आहे. तर आपण इथे जेव्हा यावर होवर करू तर तिथे तुम्ही बघू शकता एक हँड येतोय. हँड आला म्हणजे काय, तर हा जो टेक्स्ट आहे तो क्लिकेबल टेक्स्ट आहे. जसं तुम्ही ते याला होवर कराल तर तुम्ही खालच्या बॉटम साईडला पण बघू शकता जे www.google.com जी काही लिंक आपण दिलेली आहे ती लिंक तिथे तुम्हाला शो होते. जसं तुम्ही यावर क्लिक कराल तर आपलं जे पेज आहे ते रिडायरेक्ट होणार आहे गुगल च्या पेजवर. तशा प्रकारे ते रिडायरेक्ट झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एखादी लिंक क्रिएट करून एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर किंवा इंटरनली सुद्धा मूव्ह आणि रिडायरेक्ट होऊ शकतात. तर हे एक बेसिक एक्झाम्पल होतं अँकर टॅगचं. आता यामध्ये जे काही पार्ट्स आहेत अँकर टॅगचे, जसं की आपण काय घेतला, ए एलिमेंट घेतला. आता ए एलिमेंट हा जो आहे तो त्याला आपण अँकर एलिमेंट म्हणत असतो, तर त्यासाठी आपण यूज केला. त्यानंतर href जो ऍट्रिब्यूट आहे किंवा ह्या अँकर एलिमेंटची प्रॉपर्टी आहे, तर त्यामध्ये आपण URL देत असतो. तर तुम्ही तो एखाद्या दुसऱ्या पेजवर जर तुम्हाला रिडायरेक्ट करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या पेजची URL तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. अदरवाईज तुम्हाला एखाद्या नवीन साईटवरच वेगळ्या वेबसाईटवर जर रिडायरेक्ट करायचं असेल, जसं की आपण इथे गुगलवर रिडायरेक्ट केलं, तर त्या वेब साईटची किंवा त्या वेब पेजची URL तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. सो हा href आणि नंतर तुम्हाला ज्या टेक्स्टला क्लिकेबल बनवायचा आहे तर तो टेक्स्ट तुम्ही या अँकर एलिमेंटच्या आतमध्ये द्यायचा आहे तुम्हाला, जेणेकरून तो टेक्स्ट जो आहे तो क्लिकेबल होणार आहे, जसं की आपण इथे गुगलला क्लिकेबल बनवलेला आहे. सो हे एक बेसिक एक्झाम्पल होतं. आता
हे जे लिंक्स आहेत तर त्याचे काही टाइप्स आहेत HTML मध्ये. आता कोणकोणते टाइप्स आहेत तर ऍब्सोल्यूट URL असतात, त्यानंतर रिलेटिव्ह URL असतात आणि अँकर लिंक ऑन अ सेम पेज URL. ओके, सो ऍब्सोल्यूट URL कोणत्या? आता आपण इथे मगाशी URL यूज केली तर ती एक एक्सटर्नल URL यूज केली, गुगलची URL यूज केली, तर त्यालाच आपण काय म्हणतो, ऍब्सोल्यूट URL म्हणतो. आता ऍब्सोल्यूट URL का? कारण ती आपल्या सेम पेजची URL नाहीये, ती एखाद्या एक्स्ट्रा किंवा इतर बाहेरच्या वेबसाईटची URL आपण त्या ठिकाणी दिलेली आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ऍब्सोल्यूट URL म्हणत असतो. सो आपण इथे जी www.google.com जी दिलेली आहे ती ऍब्सोल्यूट URL आहे. त्यानंतर एक रिलेटिव्ह URL म्हणून टाइप असतो लिंकचा. तर रिलेटिव्ह URL म्हणजे काय, तर जर आपण एखादा इंटरनल पेजच आपण रिडायरेक्ट केलं किंवा लिंक केलं तर त्याला आपण रिलेटिव्ह URL म्हणत असतो. आता कशा प्रकारे, तर ते एक्झाम्पल बघूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक एक्स्ट्रा पेज आपण या ठिकाणी क्रिएट करणार आहोत. सो about.html म्हणून आपण एक पेज या ठिकाणी क्रिएट करूया आणि इथे H1 मध्ये आपण अबाउट अस म्हणून हा एक हेडिंग जे आहे ते आपण इथे लिहिणार आहोत, जेणेकरून जेव्हा आपण रिडायरेक्ट करू या पेजला तर आपल्याला कळायला हवं की आपलं पेज जे आहे ते लोड झालेलं आहे. सो आता रिलेटिव्ह URL आपल्याला बघायची, तर त्यासाठी आपण काय करणार, अगेन एक अँकर एलिमेंट घेणार लिंक साठी. अगेन आपण एक अँकर एलिमेंट या ठिकाणी घेतलेला आहे आणि HTML मध्ये आता आपल्याला HTTP नाही द्यायचं आहे. आता आपल्याला काय द्यायचं आहे, आपलं इंटरनल पेज द्यायचं आहे. तर तुम्हाला जस्ट तुम्ही डॉट आणि बॅकस्लॅश जर दिली तर तुम्हाला इथे ऑप्शन येईल, सजेशन येईल की कोणतं पेज तुम्हाला लिंक करायचं आहे. आपल्याला अबाउट जे पेज आहे HTML ते पेज लिंक करायचं आहे आणि त्याचा टेक्स्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे अबाउट अस. त्याला आपण काय करूया, सेव्ह करूया आणि हे इनलाईन एलिमेंट आहे त्यामुळे एका सेम लाईन वरच ते डिस्प्ले होणार आहे, म्हणून मी इथे एक पाईप ऑपरेटर यूज केलेला आहे, जेणेकरून ते दोन्ही टेक्स्ट डिस्टिंग्विश होतील किंवा सेपरेट दिसतील आपल्याला. त्याला सेव्ह करूया आणि ब्राउझरवर जाऊया. तर तुम्ही बघू शकता इथे गुगल इकडे दिसत आहे आणि इकडे अबाउटच दिसत आहे. तर गुगलवर जर आपण क्लिक केलं तर आपण गुगलच्या पेजवर रिडायरेक्ट करतोय आणि आता अबाउटवर जर आपण क्लिक केलं तर आपण अबाउटच्या पेजवर रिडायरेक्ट करू. इथे तुम्ही बघू शकता इथे index.html आहे, तिथे आपल्याला about.html दिसणार आहे. तर मी इथे अबाउटवर क्लिक केलं, हे बघा about.html या ठिकाणी काय झालेलं आहे, डिस्प्ले झालेला आहे आणि जो आपण हेडिंग दिलेला आहे ते हेडिंग सुद्धा या ठिकाणी डिस्प्ले झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रिलेटिव्ह URL चा सुद्धा यूज करू शकता एका पेजवरनं दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट करण्यासाठी. तर ऍब्सोल्यूट URL म्हणजेच काय, तर एक्सटर्नल URL आणि रिलेटिव्ह URL म्हणजेच काय, तर आपले जे काही इंटरनल पेजेस आहेत तर त्यांच्या ज्या URLs आहेत तर त्यांना आपण रिलेटिव्ह URL म्हणत असतो. आता त्याचबरोबर एक अँकर लिंक सेम पेज URL सुद्धा असतात. सेम पेज URL म्हणजे काय, जर तुमच्याकडे मल्टिपल सेक्शन्स असतील, आता सपोज तुमच्याकडे हा एक एखादा पॅरेग्राफ आहे, इथे सेक्शन 1 आपण मल्टिपल हे घेऊया, इथे एक डिव घेतो मी आणि डिव मध्ये हे पॅराग्राफ्स टाकूया आपण. असे काही आपण सेक्शन घेतले सपोज इथे या ठिकाणी, तर हा एक डिव झाला. त्याचबरोबर हा दुसरा डिव झाला आणि यामध्ये आपल्याला काय करायचं, सेक्शन 2 घ्यायचा आहे. तर हे जे आहे ते सेक्शन 2 आहे. तर असे दोन सेक्शन घेतले आपण. याला स्टाईल द्यायची असेल तर आपण स्टाईल सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकतो. स्टाईल बॉर्डर 1 पिक्सल सॉलिड रेड आणि सेकंड डिवला सुद्धा म्हणजे जे आपलं सेकंड सेक्शन आहे तर त्याला सुद्धा आपण या ठिकाणी स्टाईल अप्लाय करणार आहोत. इथे आपण याचा कलर थोडा वेगळा घेऊया, ब्लॅक घेऊया किंवा ब्ल्यू व्हायलेट घेऊया आणि याला सेव्ह करूया. सेव्ह केल्यानंतर तुम्ही जर इथे बघितलं तर इथे आपले दोन सेक्शन या ठिकाणी आलेले आहे. हे सेक्शन 1 आहे आणि हे सेक्शन 2 आहे. तर आता आपल्याला काय बघायचं, सेम पेजला आपण कशा प्रकारे मूव्ह होऊ शकतो एका सेक्शन वर दुसऱ्या सेक्शन वर. तर त्यासाठी इथे अगेन आपल्याला अँकर लिंक घ्यायचे आहे. सो इथे मी एक अँकर लिंक घेईल, इथे आपण ब्लँक पण घेऊ शकतो
आता ब्लँक घेतला म्हणजे काय, तर इथे टार्गेट ऍट्रिब्यूट्स, तर या ठिकाणी अगेन आपल्याला एक लिंक घ्यायची आहे. तर इथे आपण एक अँकर लिंक घेऊया आणि या ठिकाणी आपल्याला एचरेफ मध्ये काय करायचं आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारची इंटरनल म्हणजे ऍब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह URL चा यूज करायचा नाही आहे. इथे आपल्याला सिंपल हॅश एलिमेंटचा यूज करायचा आहे. सो हॅशटॅगचा यूज करायचा आहे आणि जे काही असेल तर ते सेक्शन किंवा त्या सेक्शनचा जो काही आयडी असेल तर तो आयडी आपल्याला या ठिकाणी द्यायचा. आता इथे सेक्शन 1 म्हणून आयडी देणार आहे मी, सेक्शन 1 आणि गो टू सेक्शन 1. तर हे जे आहे ते सेक्शन 1 साठी आपण एक लिंक बनवली. तशीच लिंक आपण आता सेक्शन 2 साठी सुद्धा बनवणार आहोत. आता इथे आयडी आपल्याला सेक्शन 2 द्यायचा आहे आणि इथे गो टू सेक्शन 2 याला सेव्ह करूयात. इथे याला सुद्धा आपल्याला डिव ला आयडी द्यावा लागेल. सो आयडी सेक्शन 1 हा इथे जो आयडी आहे तो मॅच व्हायला हवा. तो जो आपण वरती अँकर लिंक मध्ये जो आयडी दिलाय तोच आयडी आपल्याला इथे कॉपी पेस्ट करून टाकायचा आहे. अगेन या आयडी मध्ये आपण सेक्शन 2 हा आयडी देणार आहोत. याला सेव्ह करूयात आणि इथे जर तुम्हाला थोडं डिस्टन्स हवं असेल तर तुम्ही स्टाईल एलिमेंट मध्ये मार्जिन टॉप सुद्धा ऍड करू शकतात. मार्जिन टॉप 25 पिक्सल. त्याला आपण सेव्ह करूयात आणि इथे पण तुम्ही मार्जिन ऍड करू शकता. मार्जिन टॉप 25 पिक्सल. त्याला आपण सेव्ह करूया आणि आता ब्राउझरवर बघूया तर तुम्ही इथे बघू शकता आपलं सेक्शन 1 आणि सेक्शन 2 हे वेगवेगळ्या ठिकाणी गेला. इथे सेक्शन 1 गेलात तर तुम्हाला इथे सेक्शन 1 इथे दिसेल आणि जर तुम्ही सेक्शन 2 वर क्लिक केलं तर हे बघा तुमचं सेक्शन 2 जे आहे ते ऑटोमॅटिकली मूव्ह होईल आणि तुमच्या समोर ते डिस्प्ले होणार आहे. तर अशा प्रकारे जे काही सेक्शन वाईज URL आहे तर तुम्ही अशा प्रकारे त्या घेऊ शकतात किंवा लिहू शकतात. सो हे 3 प्रकारच्या URLs आपण यूज करू शकतो किंवा लिहू शकतो. त्याचबरोबर अजून काही टाइप्स आहेत जसे की लिंकिंग टू ईमेल. जर तुम्हाला एखाद्याला मेल सेंड करायचा आहे तर जर तुमच्याकडे थर्ड पार्टी ऍप्लिकेशन आहे ऑलरेडी जसं की आउटलुक आहे, जीमेल आहे, वेगवेगळे ऍप्लिकेशन आहेत तर त्यांच्याच स्क्रीन यूज करून जर तुम्हाला मेल सेंड करायचा एखाद्या युजरला तर कशा प्रकारे आपण यूज करू शकतो अँकर लिंक, तर ते आपण इथे बघणार आहोत. तर ते सिंपल आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, इथे मी अजून एक लिंक बनवणार आहे अँकर लिंक आणि त्यासाठी आपल्याला इथे मेलची अँकर लिंक घ्यायची आहे, अँकर मेल म्हणून. तर इथे तुम्हाला डिस्प्ले होईल. सो इथे आपण अँकर लिंक मेल साठी घेतली आहे. जेव्हा आपण मेल टाईपची अँकर लिंक घेतो तर तुम्हाला एचटीएफ मध्ये मेल टू असा कीवर्ड येतो किंवा टेक्स्ट येतो. तर आता मेल टू ज्याला आपल्याला मेल पाठवायचा आहे तर त्याचा मेल आयडी आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. जसं की test@test.com हा एक प्रकारचा आपला मेल आयडी आहे. test@test.com किंवा gmail.com अशा प्रकारे आपण मेल आयडी घेत असतो. तर तो आपण या ठिकाणी घेतलाय आणि यामध्ये आपल्याला एक टेक्स्ट घ्यावा लागेल. सो सेंड मेल म्हणून मी या ठिकाणी एक टेक्स्ट घेतो. तर इथे आपण सेव्ह करणार आहोत आणि ब्राउझरवर जाऊया. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला सेंड मेल म्हणून एक अँकर लिंक या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे. जेव्हा तुम्ही या सेंड मेलवर क्लिक कराल तर तुमचं जे आउटलुक जर असेल तुमच्याकडे तर त्या आउटलुकची जी विंडो असते मेल सेंड करण्याची ती विंडो आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहे. तर यावर मी क्लिक करतो. तर क्लिक केल्यावर आपल्याकडे जर आउटलुक असेल तर आउटलुकचं जे मेल सेंड करण्याचं जे पेज असतं ते पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि मेल 2 मध्ये जो मेल आयडी आपण दिलेला आहे तो मेल आयडी सुद्धा आपल्याला 2 या सेक्शन मध्ये ऑलरेडी प्रीफिल मिळालेला आहे. जर तुम्हाला जर बॉडी वगैरे काही जी टाईप करायची असेल तर ती बॉडी तुम्ही या ठिकाणी टाईप करू शकता. सीसी मध्ये जर तुम्हाला काही मेल आयडी ऍड करायची असतील तर ते तुम्ही ऍड करू शकता आणि मेल जो आहे तो तुम्ही सेंड करू शकता. सो अशा प्रकारे मेल टू जी लिंक आहे ती लिंकचा आपण या ठिकाणी यूज करत असतो. तर ही जी मेल टू ची लिंक आहे यामध्ये आपण फक्त मेल टूच नाही तर यामध्ये आपण मेल सीसी सुद्धा म्हणजे याचे बरेच सारे ऍट्रिब्यूट्स आहेत तर त्या सगळ्या ऍट्रिब्यूटचा आपण या ठिकाणी यूज करू शकतो. जसे की जर तुम्हाला एखादा सीसी द्यायचा असेल तर क्वेश्चन मार्क करून सीसी मध्ये जो काही युजर तुम्हाला ऍड करायचा किंवा ज्या काही ईमेल तुम्हाला ऍड करायचा तर तो ईमेल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. जसं की सीसी इज इक्वल टू
cc@test.com हा एक मेल आयडी. तर तुम्हाला तो सीसी जो सेक्शन आहे त्यामध्ये प्रीफिल झालेला मिळेल. त्याचबरोबर जर तुम्हाला बीसीसी करायचं असेल तर बीसीसी सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर सब्जेक्ट ऍड करायचा असेल तर तुम्ही सब्जेक्ट सुद्धा ऍड करू शकता. जसं की अँड लावायचा तुम्हाला आणि अँड मध्ये सब्जेक्ट द्यायचा आहे आणि सब्जेक्ट इज इक्वल टू जो काही तुम्हाला सब्जेक्ट द्यायचा असेल मेलचा तर तो सब्जेक्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. जर जो काही सब्जेक्ट तुम्हाला द्यायचा असेल मेल मध्ये तर तो सब्जेक्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. जसं की टेस्ट मेल हा एक मी सब्जेक्ट दिलेला आहे मेलचा. आणि बॉडी जर तुम्हाला द्यायची असेल तर ऍड करून बॉडी सुद्धा तुम्ही देऊ शकता. बॉडी इज इक्वल टू डेमो मेल. तर या ठिकाणी जे काही आपण दिलेले आहेत व्हॅल्यूज तर त्या व्हॅल्यू सगळ्या आपल्याला प्रीफिल मिळणार आहेत. सो आपण याला रन करूयात आणि क्लिक करूयात सेंड मेलला. तेव्हा सेंड मेलला जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला इथे टू मध्ये जो मेल आयडी दिलाय तो मेल आयडी सुद्धा मिळालेला आहे. सीसी मध्ये जो आपण मेल आयडी दिला तो मेल आयडी सुद्धा या ठिकाणी प्रीफिल आलेला आहे. सब्जेक्ट मध्ये जो काही टेक्स्ट दिलाय तर तो टेक्स्ट सुद्धा सब्जेक्ट मध्ये इथे प्रीफिल आलेला आहे आणि बॉडी मध्ये सुद्धा डेमो मेल हा प्रीफिल डेटा आलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही मेल लिंकचा यूज करू शकतात. त्यामध्ये व्हॅल्यू प्रीफिल व्हॅल्यू देऊ शकतात आणि त्यामध्ये तुम्ही प्रीफिल व्हॅल्यू देऊ शकतात आणि एखाद्या युजरला मेल सेंड करू शकतात. तर त्याचबरोबर जसा मेलची लिंक आहे तर तशाच प्रकारे टेलिफोन साठी सुद्धा एक लिंक आहे. सो त्यासाठी आपण अगेन एक लिंक घेणार आहोत आणि इथे जर तुम्ही ए टाईप केलं तर तुम्हाला त्याचा टाईप टेल म्हणून मिळेल. तर ते टेल जो आहे तर त्याला आपल्याला एंटर करायचा आहे. सो इथे टेल +91 आता इंडियाचा आहे म्हणून आपण 91 यूज करतो. जर एखाद्या दुसऱ्या कंट्री असेल तर त्या कंट्रीचा कोड आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. सो इथे 91 आपण यूज केलाय आणि नंतर आपला जो काही मोबाईल नंबर तुम्हाला डायल करायचा असेल तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. जसं की 907888. तर हा एक डमी नंबर या ठिकाणी मी दिलेला आहे. तर याला आपल्याला सेव्ह करायचा आहे आणि कॉल अस म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो टेक्स्ट. त्याला सेव्ह करूया आणि ब्राउझरला जाऊया. तर तुम्ही इथे बघू शकता कॉलस हा टेक्स्ट सुद्धा किंवा ही लिंक सुद्धा या ठिकाणी डिस्प्ले झालेली आहे. आणि जेव्हा तुम्ही यावर क्लिक कराल तर ऍक्च्युली माझ्याकडे आता इंटिग्रेटेड एखादा सॉफ्टवेअर नाही कॉलिंग साठी. सो त्यासाठी ते इथे डिस्प्ले नाही होणार. पण जर तुमच्या सिस्टीमवर एखादा कॉलिंग साठी एखादा सॉफ्टवेअर असेल इम्प्लिमेंटेड केलेलं तुम्ही किंवा इन्स्टॉल केलेला तर जेव्हा तुम्ही जसं मेलवर आपण क्लिक केल्यानंतर मेल बॉक्स ओपन झाला आउटलुकचा तर तसंच कॉलवर क्लिक केल्यानंतर ती कॉलची जी काही विंडो असेल ती विंडो त्या ठिकाणी ओपन होणार आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्ही कॉल साठी पण एक अँकर लिंक बनवू शकता किंवा इम्प्लिमेंट करू शकता. सो दीज आर द टाइप्स ऑफ अँकर लिंक. आपण हे सगळे अँकर लिंकचे टाइप्स आता बघितलेले. सो कोणकोणते टाइप्स होते तर एक होतं ऍब्सोल्यूट URL, त्यानंतर रिलेटिव्ह URL, अँकर लिंक ऑन अ सेम पेज म्हणजे एका सेक्शनवर दुसऱ्या सेक्शनवर मूव्ह व्हायचं असेल तर त्यासाठी आपण अँकर लिंक सेम पेज यूज करत असतो, आयडी यूज करत असतो. त्याचबरोबर आपण लिंक टू ईमेल बघितला आणि टेलिफोन लिंक सुद्धा बघितला. सो आता आपण बघणार आहोत टार्गेट ऍट्रिब्यूट्स. जर तुम्हाला एखादं जे पेज आहे ते नवीन टॅब मध्ये जर ओपन करायचं असेल तर त्यासाठी आपण टार्गेट ऍट्रिब्यूटचा यूज करत असतो किंवा सेम विंडो मध्ये ओपन करायचं असेल तरी सुद्धा आपण टार्गेट ऍट्रिब्यूटचा यूज करत असतो. सो टार्गेट ऍट्रिब्यूटच्या काही व्हॅल्यूज आहेत. तर कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत तर सर्वात आधी जी व्हॅल्यू आहे ती आहे सेल्फ. आता सेल्फची व्हॅल्यू आहे ती डिफॉल्ट व्हॅल्यू आहे टार्गेट ऍट्रिब्यूटची. त्याबरोबर ब्लँक आहे. ब्लँक जर यूज केली तर जे काही पेज असेल किंवा जी काही लिंक दिली असेल तर ती लिंक एका नवीन टॅब मध्ये ओपन होणार आहे. त्यानंतर पॅरेंट आहे. पॅरेंट ही जर व्हॅल्यू आपण दिली टार्गेट ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू पॅरेंट दिली तर ओपन द लिंक इन द पॅरेंट फ्रेम. सो पॅरेंट फ्रेम मध्ये ती जी लिंक आहे तर ती ओपन होणार आहे. आणि टॉप जर दिली त्याची टार्गेट ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू जर टॉप दिली तर ओपन द लिंक इन द करंट टॅब विंडो तर ती करंट टॅब मध्ये ओपन होणार आहे. तर आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो अगेन आपण या ठिकाणी एक लिंक घेऊया अँकर आणि या ठिकाणी आपल्याला ब्लँक घ्यायची आहे. सो इथे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण ब्लँक वर क्लिक केला तर इथे एक टार्गेट ऍट्रिब्यूट म्हणून या ठिकाणी आलेला आहे. तर त्या टार्गेट ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू जी आहे ती ब्लँक आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू सेल्फ असते. सेल्फ जर केली तर आपण ऑलरेडी मगाशी बघितलंय. तर सेल्फ व्हॅल्यू जर इथे दिली तर सेम ब्राउझरच्या टॅब मध्ये किंवा विंडो मध्ये जी काही पेज असेल ते ओपन होतं. पण ब्लँक जर आपण इथे यूज केली
तर ती नेक्स्ट टॅब मध्ये ओपन होत असतं पेज. तर आपण इथे काय करूया, सेम ही जी गुगलची URL आहे तर तीच या ठिकाणी आपण इथे टाकणार आहोत. आणि इथे जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपल्याला अगेन गुगल म्हणून द्यायचा आहे. त्याला आपण सेव्ह करूया आणि ब्राउझरवर जाऊया. इथे आपण काय केलेलं आहे, सो इथे आपण काय केलं, गुगल ही जी लिंक आहे त्याचा टार्गेट ऍट्रिब्यूट ब्लँक घेतला आहे. तर जेव्हा मी ह्या गोलवर क्लिक करेल तर इथे एक नवीन टॅब ओपन होईल आणि त्यामध्ये गुगलचं पेज ओपन होणार आहे. सो इथे मी आता क्लिक करतो, हे बघा इथे एक नवीन टॅब ओपन झाली आणि त्या नवीन टॅब मध्ये गुगलचं जे पेज आहे सर्च पेज, तर ते पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. सो अशा प्रकारे आपण जो टार्गेट ऍट्रिब्यूट आहे किंवा प्रॉपर्टी आहे तर त्याचा आपण युज करू शकतो. आता याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत, जसं की सेल्फ आहे, ब्लँक आहे, त्याचबरोबर पॅरेंट आहे आणि टॉप आहे. तर ह्या जे आपण ब्लँक आणि सेल्फ तर बघितलं, आता पॅरेंट आणि टॉप ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण इन अपकमिंग व्हिडिओज बघणार आहोत. कारण का की त्या ठिकाणी आय फ्रेमचा यूज करावा लागणार आहे. आता आय फ्रेम आपण अजूनपर्यंत बघितलेलं नाही, तर आय फ्रेम हा कन्सेप्ट सुद्धा आपण इन अपकमिंग व्हिडिओज मध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हा मी ते व्हिडिओज अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. सो हे जे आहेत तर ते टार्गेट ऍट्रिब्यूट बद्दल आपण बघितलं, त्याच्या व्हॅल्यू सेल, ब्लँक आणि पॅरेंट आणि टॉप. सो या 4 व्हॅल्यूज असतात. आता आपण बघणार आहोत ऍडिंग टायटल टू द लिंक. एखाद्या लिंकला जर टायटल ऍड करायचं असेल तर आपण कशा प्रकारे ऍड करू शकतो ते आपण बघणार आहोत. अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. सो त्यासाठी अगेन आपण एक अँकर लिंक घेणार आहोत या ठिकाणी आणि इथे आपण एक अबाउटचं जे आपलं पेज आहे तेच लिंक करूया आणि इथे मी जस्ट अबाउट म्हणून टेक्स्ट देतो. आता याला आपल्याला काय करायचं आहे, एक टायटल द्यायचं याला. ही जी लिंक आहे आपली तर या लिंकला आपल्याला काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करूया, इथे या अँकर लिंक जी आहे तिची एक प्रॉपर्टी आहे टायटल म्हणून. सो टायटल आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि या टायटल मध्ये जे काही टायटल तुम्हाला द्यायचं असेल तर ते टायटल तुम्ही देऊ शकता. सो जसं की फॉर एक्झाम्पल टायटल मध्ये मी देणार आहे विजिट अबाउट अस पेज. हे जस्ट एक सिंपल एक्झाम्पल टायटल मी या ठिकाणी घेतलेलं आहे. याला आपण सेव्ह करूया आणि ब्राउझरवर बघूया. तर तुम्ही जेव्हा अबाउट वर होवर कराल तर तुम्ही इथे बघू शकता विजिट अबाउट अस पेज. हे जे आपण टेक्स्ट दिलेला आहे तो टेक्स्ट या ठिकाणी होवरवर त्या ठिकाणी आलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एखाद्या लिंकला जर तुम्हाला टायटल द्यायचं असेल तर ते, आता टायटल काय करतं तर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं. त्या ती जी लिंक आहे त्या लिंकची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम हे टायटल करत असतं. तर ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर तुम्हाला एखाद्या लिंकची द्यायची असेल तर ती तुम्ही टायटल या ऍट्रिब्यूट मध्ये किंवा प्रॉपर्टी मध्ये देऊ शकता. तर अशा प्रकारे ती जेव्हा एखादा युजर त्या लिंकवर होवर करेल तर त्याला ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिसेल आणि तो अकॉर्डिंगली ऍक्शन परफॉर्म करू शकणार आहे किंवा करू शकेल. सो दिस इज अबाउट द ऍडिंग टायटल टू द लिंक. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या लिंकवर टायटल अप्लाय करू शकता. सो आता आपण बघणार डाउनलोड द लिंक्स. एखादी लिंक, एखादी फाईल किंवा एखादं PDF फाईल आहे, इमेज आहे, व्हिडिओ आहे, जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला डाउनलोड लिंक बनवावी लागेल. तर ती डाउनलोड लिंक कशा प्रकारे आपण करू शकतो तर ते आपण बघणार आहोत. अगेन त्यासाठी सुद्धा आपल्याला अँकर लिंकच यूज करायची आहे. जो सिंपल कन्सेप्ट आहे, जसं आपण मेल साठी बनवली, टेलिफोन साठी बनवली, तशीच डाउनलोड साठी आपल्याला बनवायची. तर त्यासाठी अगेन आपण काय करणार आहोत, एक अँकर लिंक घेणार आहोत आणि अँकर लिंक मध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे href जो ऍट्रिब्यूट आहे त्यामध्ये जे काही फाईल तुम्हाला डाउनलोड करायची आहे तर त्या फाईलचं नाव द्यायचं. सपोज एक्झाम्पल डॉट पीडीएफ या फाईलचं नाव आहे. तर त्या फाईलचं नाव मी या ठिकाणी देणार एक्झाम्पल डॉट पीडीएफ आणि लिंकचा टेक्स्ट आपल्याला द्यायचा आहे. तर डाउनलोड पीडीएफ म्हणून आपण या ठिकाणी देऊन देऊ. डाउनलोड पीडीएफ त्याला आपण सेव्ह करूयात आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता डाउनलोड पीडीएफ लिंक या ठिकाणी आलेली आहे. जेव्हा तुम्ही यावर क्लिक कराल तर जी काही तुमची पीडीएफ असेल तर ती पीडीएफ तुमची डाउनलोड होणार. आता इथे आपल्याला एरर आलेला आहे कारण एक्झाम्पल डॉट पीडीएफ अशा प्रकारची कोणती पीडीएफ आपल्याकडे नाही, म्हणून ते डाउनलोड नाही झालेली आहे. सो डाउनलोड ची जर एखादी आपल्याला लिंक बनवायची असेल तर त्यासाठी आपल्याला एक अगेन अँकर लिंक घ्यायची आहे. सो आपण अँकर लिंक घेणार आहोत आणि href मध्ये आपल्याला आता त्या फाईलचं नाव द्यायचं. जी फाईल आपल्याला डाउनलोड करायची ती फाईलचं नाव द्यायचं. आता सपोज मी एक एक्झाम्पल डॉट पीडीएफ म्हणून त्या फाईलचं नाव दिलेलं आहे.
आणि आपल्याला त्या लिंकचा टेक्स्ट द्यायचा आहे. सो इथे डाउनलोड पीडीएफ म्हणून त्या लिंकचा आपण टेक्स्ट दिलेला आहे. आणि इथे आपल्याला एक ऍट्रिब्यूट द्यायचा आहे अँकर लिंकला. तो काय आहे तर तो आहे डाउनलोड म्हणून. सो जस्ट आपल्याला इथे त्याचा ऍट्रिब्यूट द्यायचा आहे, जस्ट डाउनलोड म्हणून. त्याला आपण इथे सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. जेव्हा तुम्ही ह्या डाउनलोड पीडीएफ ही जी लिंक आहे यावर क्लिक कराल तर जी काही फाईल असेल ती फाईल तुमची काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे. हे बघा, अशा प्रकारे तुमची जी फाईल आहे ती डाउनलोड होणार आहे. जेव्हा तुम्ही यावर क्लिक कराल तेव्हा ती फाईल जी आहे ती ऑटोमॅटिक काय होणार आहे, डाउनलोड होणार आहे तुमच्या सिस्टीम मध्ये. सो अशा प्रकारे एखादी फाईल जर डाउनलोड करायची असेल, इमेज, पीडीएफ, डॉक फाईल वगैरे, तर तुम्ही डाउनलोड हा जो एलिमेंट आहे, अँकर लिंक आहे, ही लिंक तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात, यूज करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल. आपण ऑलमोस्ट जे काही लिंकचे टाइप्स आहेत किंवा जे काही प्रकार आहेत तर ते सर्व आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑलमोस्ट आपण एव्हरीथिंग अबाउट द लिंक कव्हर केलेला आहे. सो आय होप तुम्हाला आजचा कन्सेप्ट समजला असेल, आवडला असेल. जर समजला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.